अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि युवा स्वाभिमानची युती होणार आहे। आमदार रवी राणा यांनी या संदर्भात दावा केला। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आमची युती नसेल असं राणांनी स्पष्ट केलं। अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर होणार असल्याचा दावा देखील आमदार रवी राणा यांनी केलेला आहे। युती करून एकत्र लढलो पाहिजे अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांची सुद्धा पुण्यामध्ये त्यांची पण घोषणा आहे की तिथे भाजप वेगळी लढेल, राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही। इथे सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा कुठेच मला वाटते राष्ट्रवादीला भाजप सोबत घेत नाही आहे। आणि एकनाथ शिंदेंची सेना आणि युवासेना पार्टी आम्ही एकत्र या ठिकाणी लढण्यासाठी आमच्या युवासेना पार्टीची कोर कमिटीची बैठक काल झाली। त्यामध्ये सुद्धा एकमताने निर्णय झाला की भाजपचा महापौर आपल्याला बनवायचा आहे, भाजपसोबत ताकदीनं एक लहान भाऊ म्हणून काम करायचं आहे आणि या ठिकाणी महायुतीमध्ये भाजप, सेना आणि युवासेना पार्टी एकत्र लढून या ठिकाणी एक हाती सत्ता आम्ही आणू। आदित्य ठाकरेंची पुण्यामध्ये 20 डिसेंबरला सभा आहे। सत्ताधाऱ्यांचा पंचनामा या टॅगलाईनच्या संदर्भात ही सभा घेतली जाते। जंगली महाराज रोड येथे सभा घेत प्रेझेंटेशन देखील सादर करणार आहे। तर आदित्य ठाकरेंच्या सभेच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 20 डिसेंबरला आदित्य ठाकरेंची सभा आहे। सत्ताधाऱ्यांचा पंचनामा अशी या सभेची टॅगलाईन आहे। जंगली महाराज रोड येथे सभा घेत प्रेझेंटेशन देखील सादर करणार आहे। कोल्हापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार घोषित करण्यात आला। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली। मुश्रीफ यांच्याकडनं आदिल फरास यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। हा राजेश्री साहेबांची जी शिंदे गट आहे त्याला शिंदे गटात आहे म्हणणार नाही, कधी खरी शिवसेना आहे। आणि भारतीय जनता पक्ष या तिघांची आता युती होणार आहे। त्यामध्ये आदिल फरास हे या विभागातून निवडणूक लढवणार आहेत आणि विजयराव जाधव आज उपस्थित आहेत। मला वाटते दोन्ही पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे असं मी समजतो। त्यांना भरभरून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।